नमस्कार भक्तांनो. भक्तिरंगसागर या आपल्या भक्तिमय परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आयुष्यभर एकमेकांची साथ देणारे नवरा बायको सुखदुःखात एकमेकांसोबत राहतात. एकमेकांच्या हातात हात देऊन संसाराचा प्रवास करतात. पण मनात एक प्रश्न कायम राहतो. मृत्यूनंतर या दोघांची भेट होते का? जर नवरा आधी मेला तर त्याला पत्नीची आठवण येते का? जर पत्नी आधी मेली तर आपल्या पतीला पुन्हा भेटते का? आणि सर्वात मोठा प्रश्न, मृत्यूनंतर नवरा बायकोची भेट नेमकी कधी होते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील मृत्यूनंतरच्या प्रवासाशी संबंधित विचार समजून घेणार आहोत. आणि शेवटी अशी एक गोष्ट समोर येते जी आपल्या संपूर्ण संसाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकते. मृत्यू म्हणजे शेवट आहे का? गरुड पुराणाच्या प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या अवस्थेचे आणि जीवनाच्या पुढील प्रवासाचे वर्णन आढळते. मृत्यू झाला म्हणजे सर्व काही संपले असा या परंपरेचा विचार नाही. शरीर मागे राहते, पण जीवनाचा पुढील प्रवास कर्मानुसार सुरू होतो. मृत व्यक्तीच्या मागे राहिलेल्या नातेवाईकांचे प्रेम, दुःख आणि आठवणींना असतात. पण गरुड पुराण एक अत्यंत गंभीर सत्य सांगते. संसारातील नाते कायमची शरीराच्या रूपात सोबत जात नाहीत. आपण जन्माला येतो, नाती जोडतो, आई वडील, भाऊ बहीण, मित्र, नवरा बायको. पण मृत्यूच्या क्षणी प्रत्येक जीवाला आपल्या कर्माच्या मार्गानुसार पुढे जावे लागते. मग नवरा बायकोची भेट होते का? इथे सर्वात मोठे रहस्य आहे. गरुड पुराणात नवरा बायको मृत्यूनंतर अमुक एका दिवशी किंवा अमुक एका ठिकाणी नक्की भेटतात असे स्पष्ट विधान नाही. उलट त्यामध्ये संसारातील अतिसाक्तीपासून दूर राहण्याचा संदेश दिला जातो. एका उदाहरणात जीवाच्या भेटीची तुलना प्रवासात सावलीसाठी थांबलेल्या प्रवाशांशी केली आहे. प्रवासी काही काळ एकत्र थांबतात आणि नंतर आपापल्या मार्गाने निघून जातात. तसा संसार आहे. काही नाती या जन्मापुरते असतात, तर जीवनाचा प्रवास कर्मानुसार पुढे चालत राहतो. म्हणून केवळ आमचे प्रेम खरे आहे, त्यामुळे मृत्यूनंतर आम्हीच नक्कीच एकत्र राहू असा निष्कर्ष गरुड पुराणात काढणे योग्य ठरणार नाही. मृत्यूनंतर पहिल्या काळात काय होते? गरुड पुराणाच्या वर्णनानुसार कुटुंबांकडून केले जाणारे विधी, तर्पण, पिंडदान आणि श्रद्धा यांना महत्त्व दिले जाते. म्हणूनच आपल्या परंपरेत मृत व्यक्तीसाठी केले जाणारे विधी केवळ सामाजिक परंपरा मानले जात नाहीत. त्यामागे मृत व्यक्तीच्या पुढील प्रवासाला सहाय्य करण्याची धार्मिक भावना आहे. गरुड पुराणातील काही आध्यात्मिक अध्यायांमध्ये मृत व्यक्तीच्या प्रेत स्थितीतून पितृस्थितीकडे जाण्यासाठी सपिंडीकरण आणि संबंधित श्रद्धाविधींचे वर्णन केले आहे. मग पती पत्नीच्या प्रेमाचे काय? हा प्रश्न खूप भावनिक आहे. कारण संसारातील प्रेम हे फक्त शरीराचे नाते नसते. ते दोन व्यक्ती वर्षानुवर्षे एकत्र जगतात. त्यांच्या आठवणी असतात, एकमेकांसाठी केलेले त्याग असतात, एकमेकांच्या सुखदुःखात दिलेली साथ असते. म्हणून मृत्यूनंतरही जिवंत व्यक्तीच्या मनात त्या व्यक्तीचे अस्तित्व राहते. पण गरुड पुराणाचा संदेश असा आहे की जीवनाला पुढे घेऊन जाणारा अंतिम साधना म्हणजे नाते नाही, तर कर्म आणि धर्म. म्हणून मृत व्यक्तीसाठी दुःख करण्यापेक्षा त्याच्या स्मरणार्थ चांगले कर्म करणे, दान करणे, श्रद्धा तर्पण श्रद्धेने अर्पण करणे आणि भगवंताचे नामस्मरण करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. सर्वात हादरवणारे रहस्य, आता लक्ष देऊ नये का? आपण म्हणतो माझा नवरा माझ्यासोबत कायम राहील, किंवा पत्नी म्हणते माझी पती मला कधी सोडणार नाही. पण मृत्यूच्या पलीकडे शरीराचे नाते त्याच स्वरूपात टिकेल अशी हमी गरुड पुराण देत नाही. कारण पुढचा प्रवास कर्मावर आधारित आहे. जर दोन्ही जीवांनी पुण्यकर्म केले असतील, तर धर्माचे पालन केले असेल, भगवंताचे स्मरण केले असेल, तर त्यांच्या पुढील गतीबद्दल धार्मिक परंपरेत शुभ आशा व्यक्त केली जाते. पण ते नक्कीच पती पत्नी म्हणून पुन्हा भेटतील असे निश्चितपणे सांगणे गरुड पुराणाच्या आधारावर योग्य नाही. यातून एक अतिशय मोठा आध्यात्मिक संदेश मिळतो. नात्यांवर प्रेम करा, पण परमेश्वराला विसरू नका. मृत व्यक्तीसाठी आपण काय करू शकतो? जर आपल्या आयुष्यातील एखादी प्रिय व्यक्ती आपल्यातून निघून गेली असेल, तर सतत दुःख करत बसण्याऐवजी तिच्या स्मरणार्थ चांगले कर्म करा, गरजूंना मदत करा, दान करा, गायीला अन्न द्या, पक्ष्यांना धान्य द्या, भगवंताचे स्मरण करा आणि श्रद्धेने आपल्या परंपरेनुसार तर्पणविधी श्रद्धेने करा. गरुड पुराणाच्या परंपरेत मृत व्यक्तीच्या पुढील प्रवासासाठी कुटुंबांना कर्माच्या विधींना विशेष महत्त्व दिलेले असते. मित्रांनो, आज आपण मृत्यूनंतर नवरा बायकोची भेट कधी होती हा प्रश्न विचारला, पण कदाचित गरुड पुराण आपल्याला त्याविने मोठा प्रश्न विचारतो. तुम्ही जिवंत असताना एकमेकांशी कसे वागता? कारण मृत्यू कधी येईल हे कोणालाच माहीत नाही. म्हणून
राग असेल तर आजच सोडा. मनात गैरसमज असेल तर आजच दूर करा. आपल्या जोडीदारासोबत प्रेमाचे 2 शब्द आजच बोला. कारण उद्या संधी मिळेलच याची खात्री कोणालाच नाही. संसार हा प्रवास आहे, कायमचे ठिकाण नाही. आणि या प्रवासात आपल्या हातात असते ती फक्त आपले कर्म आणि भक्ती आणि आपले प्रेम. तर भक्तांनो, तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटते? मृत्यूनंतर नवरा बायकोची भेट होऊ शकते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आपल्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील त्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा, जिला हा संदेश ऐकण्याची गरज आहे. भगवान श्री विष्णू, पितृदेव आणि आपल्या सर्व दिवंगत आत्म्यांना सद्गती देवोत. श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव. धन्यवाद.